श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांना राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा अधिकार काय? राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक सक्षम लोक आहेत। 2 वेळा खासदार झाले संजय काका आहेत, 2 राज्यमंत्री आहेत आणि 2 आमदार आहेत माझे। एवढे तुल्यबळ असताना चंद्रकांत दादाने आम्हाला सल्ला देण्यासारखं काही परिस्थिती नाही आहे। आम्ही सगळे सक्षम लोक आहोत आणि आमचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेणार आहोत। ते म्हणतात की भाजपचाच अध्यक्ष होईल। नाही, ते त्यांची इच्छा आहे ना। मला सांगा, भाजपचे लोक आलेत किती आलेत? 16। गरज किती लोकांची आहे? 31। मग आता बाकीचे कुठले येणार लोक? ते नाही, हे लोकांना बुबण्या करायची पद्धत आहे आणि त्यांना सवय आहे दाबून बोलायचं। जमलं नाही जमलं। नाही, ते म्हणले राष्ट्रवादी नेत्यांना मी फक्त व्हीप समजावून सांगितलं। व्हीपचा कायदा, व्हीपचा ऐकून या। व्हीपचा कायदा आम्हाला काय कळत नाही? 40 वर्ष आम्ही राजकारणामध्ये। व्हीप तुम्ही समजावून सांगायची गरज नाही। व्हीप तुमच्या पक्षाला समजावून सांगा ना। आमच्या पक्षामध्ये आम्ही सक्षम लोक आहे। व्हीप काय, व्हीप कसा वापरायचा हे आमचं आम्ही ठरवू ना। पक्षाच्या बाहेरच्या लोकांना त्यांचा संबंधच येत आहे। ते म्हणले मी कायदा फक्त तुम्हाला समजावून सांगितलं। का आम्हाला समजतो ना कायदा? तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजतो कायदा। 40 वर्ष राजकारणामध्ये आहे। 2 राज्यमंत्री आहेत, खासदार 2 वेळा झालेले आहेत। आम्ही दोघं आमदार म्हणून काम केले। आम्हाला कायदा माहिती आहे ना। आणि दुसऱ्याच्या पक्षातल्या लोकांनी, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी कायदा सांगायची गरज नाही। आम्ही सक्षम आहोत। तुम्हाला सगळ्यांना ते अजून भाजपचे जुने सहकारी असल्यामुळे अजून आम्हाला मदत करतील असं मग भाजपचे जुने सहकारी होतो, आम्हाला पाडायचं काम कोणी केलं? तुम्हीच केलंय ना। त्यामुळं आम्ही भाजपचे नाही आहोत। आम्ही विचारानं भाजपचे नाही आहोत। जिल्हा परिषदला अध्यक्ष। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।